आधी आपल्या समोर काळ व काळाचे प्रकार सादर करणार आहोत. काळ वाक्यात दिलेल्या क्रियापदाच्या रूपावरून जी क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काळ असे म्हणतात. काळाचे 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वाक्यात दिलेल्या क्रियापदाच्या रूपावरून जी क्रिया आता घडत आहे याचा बोध होतो याला वर्तमान काळ असे म्हणतात. साधा वर्तमान काळ समीर तबला वाजवतो. अपूर्ण वर्तमान काळ समीर तबला वाजवत आहे. पूर्ण वर्तमान काळ समीरने तबला वाजवला आहे. इति वर्तमान काळ समीर तबला वाजवत असतो. वाक्यात दिलेल्या क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो त्याला भूतकाळ असे म्हणतात. साधा भूतकाळ समीरने तबला वाजवतो. अपूर्ण भूतकाळ समीर तबला वाजवत होता. पूर्ण भूतकाळ समीरने तबला वाजवला होता. रीती भूतकाळ समीर तबला वाजवत असे. भविष्यकाळ क्रियापदावरून ती क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्याला क्रिया भविष्यकाळ म्हणतात. साधा भविष्यकाळ समीर तबला वाजवतो. अपूर्ण भविष्यकाळ समीर तबला वाजवत आहे. पूर्ण समीर तबला वाजवत असेल. पूर्ण भविष्यकाळ समीरने तबला वाजवलेला असेल. रीती भविष्यकाळ समीर तबला वाजवत जाईल.